मुंबईच्या लखलखत्या कार्टर रोडवर समुद्राला साक्ष ठेवून उभी असलेली ती एक वास्तू. मुंबईच्या चंदेरी दुनियेत जिथे अमिताभ बच्चन यांचा जलसा आणि शाहरुख खान यांची मन्नत ही घरं यशाचं शिखर मानली जातात, तिथे समुद्राच्या लाटांच्या साक्षीने उभी असलेली एक अशी वास्तू होती जिचं नाव ऐकलं की आजही जुन्या जाणत्या लोकांच्या अंगावर काटा येतो. बॉलिवूडच्या इतिहासातील एक असं रहस्य होतं जे नशीब बनवण्यासाठी नाही तर नशीब ओरबडण्यासाठी ओळखलं गेलं. याला कोणी भूतिया म्हटलंय, कोणी शापित म्हटलंय, तर कोणी याला बदकिस्मतीचा अड्डा असं देखील म्हटलंय. हा बंगला फार पूर्वीपासून एका भयावह इतिहासाशी जोडला गेला आहे. एकेकाळी एका अँग्लो इंडियन कुटुंबाच्या मालकीचा असलेला हा बंगला भरत भूषण, राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना या 3 मोठ्या बॉलिवूड स्टार्सच्या मालकीचा झाला. पण असं नेमकं काय घडलंय यांच्या आयुष्यात आणि याला शापित बंगला असं का म्हटलंय, नेमकं काय रहस्य दडलंय, तेच आपण आज इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. माणसाचं नशीब आणि त्याचं घर याचा जवळचा संबंध असतो असं मानलं जातं. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससाठी त्यांची घरं लकी ठरली. पण या चंदेरी दुनियेत एक असा बंगला होता ज्याने एक नाही तर 3 दिग्गज अभिनेत्यांना यशाच्या शिखरावर नेऊन पुन्हा शून्यावर आणून सोडलंय. या घराला बॉलिवूडचा शापित बंगला म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मुंबईतील कार्टर रोडवर असलेला तो बंगला केवळ एक इमारत नव्हती तर बॉलिवूडच्या चढ उतारांचा साक्षीदार होता. भरत भूषण, राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना या तिघांनी या वास्तूत यशाचे शिखर गाठले. परंतु नियतीचा फेरा असा फिरला की याच घरामुळे त्यांच्या पदरी अपयश आणि विस्मृती आली. एकाच वास्तूने 3 पिढ्यांच्या सुपरस्टार्सला उद्ध्वस्त केल्याची ही कथा चित्रपटसृष्टीतलं एक गूढ मानलं जातं. या बंगल्याचा इतिहास भरत भूषण यांच्यापासून सुरू होतो. खरं तर हा आलिशान बंगला मिळवणारे ते पहिले अभिनेते होते. जेव्हा त्यांनी तो विकत घेतला तेव्हा ते यशाच्या शिखरावर होते. 1950च्या दशकात ते बॉलिवूडचे सर्वात मोठे स्टार होते. बैजू बावरा या चित्रपटाच्या यशानंतर त्यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली. त्यावेळी ते खूप श्रीमंत देखील होते. त्यांना महागड्या गाड्या आणि पुस्तकांची आवड होती. हळूहळू भरत भूषण यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी आपली सर्व बचत ही चित्रपट बनवण्यासाठी गुंतवली, ज्यामुळे ते कर्जात बुडाले. त्यांची परिस्थिती इतकी खालावली की त्यांना आपला बंगला विकावा लागला. त्यांनी तो बंगला 1960 मध्ये राजेंद्र कुमार यांना अंदाजे 60,000 रुपयांना विकला. राजेंद्र कुमार यांनी हा बंगला विकत घेतला भरत भूषण यांच्याकडून. त्यावेळी राजेंद्र कुमार यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांनी त्यांच्याकडे आलिशान बंगला विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे देखील नव्हते. तरीही त्यांनी तो कसा तरी विकत घेतला. जेव्हा राजेंद्र कुमार घरात राहायला आले तेव्हा शेजाऱ्यांनी घरात भूताचा वावर असल्याचा दावा करून त्यांना घाबरवलं, ज्यामुळे राजेंद्र कुमार हे पूर्णपणे घाबरले. राजेंद्र कुमार यांनी भीतीपोटी आपल्या मुलीच्या नावावर या बंगल्याचं डिंपल असं नाव ठेवलं आणि एका पुजाऱ्याकडून वास्तुशांती पूजा करून घेतली. त्या बंगल्यात राहायला आल्याबरोबर राजेंद्र कुमार यांचं नशीब उजळलं. त्यांचा प्रत्येक चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. तसेच मदर इंडिया आणि धूल का फूल सारखे चित्रपट गाजले. ते जुबली कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. अशुभ मानला जाणारा तो बंगला शुभ मानला जाऊ लागला. मात्र नशिबाने राजेंद्र कुमार यांना फार काळ साथ दिली नाही. त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. अखेरीस त्यांना हा बंगला विकावा लागला. 1980 मध्ये राजेश खन्ना यांनी हा बंगला राजेंद्र कुमार यांच्याकडून विकत घेतला. 1960च्या दशकामध्ये राजेश खन्ना एक नव्याने उदयास येणारे स्टार होते. त्यांना राजेंद्र कुमार यांच्या बंगल्याचे वेड देखील होते. त्यांनी त्यांच्याकडून तो बंगला 3.5 लाख रुपयांना विकत घेतला, जी त्या काळी एक मोठी रक्कम होती. राजेश खन्ना यांनी डिंपल हे नाव काढून त्या बंगल्याचं आशीर्वाद असं नाव ठेवलं. इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली. या बंगल्यात राहायला आल्यानंतर राजेश खन्ना यांचं नशीब उजळलं. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट दिले. ते सर्वकालीन सर्वात मोठे सुपरस्टार बनले. दुर्दैवाने याच बंगल्याने त्यांना दिलेली ही स्टारडम आता हिसकावून घेतली जाणार होती. हळूहळू खन्ना यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी सलग 7 फ्लॉप चित्रपट दिले. दरम्यान अमिताभ बच्चन यांचं युग आलं. ते बॉक्स ऑफिसवर सर्वस्व गाजू लागले. दरम्यान खन्ना यांचं आयुष्य एकाकी झालं आणि एका पाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे ते दारूच्या आहारी गेले. ते अनेकदा म्हणायचे की या बंगल्याने सर्व काही दिलं आणि याच बंगल्याने नंतर सर्व काही परत घेतलं देखील. मात्र हा सुपरस्टार या शापित घराशी एक निष्ठ राहिला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही उलथापालथ झाली. त्यांची पत्नी डिंपल कपाडिया विभक्त झाल्या आणि आपल्या मुलासह बंगला देखील सोडून दिला. राजेश खन्ना यांनी 2012 मध्ये आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत आशीर्वाद मध्येच राहणं पसंत केलं.
एकेकाळी 225 कोटी रुपये किंमत असलेला हा भला मोठा बंगला केवळ 90 कोटी रुपयांच्या लिलावात विकला गेला. 2014 मध्ये ऑल कार्गो लॉजिस्टिक्सचे कार्यकारी अध्यक्ष उद्योगपती शशी किरण शेट्टी यांनी ही मालमत्ता खरेदी केली. आशीर्वाद एकेकाळी चाहत्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण होते, जिथे राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी गर्दी जमत असे. एकेकाळी जिथे हा बंगला उभा होता त्या जागेवर आता एक उंच इमारत उभी आहे. कल्पना करा, 3 सिनेमा सुपरस्टारच्या स्टारडम मध्ये आणि पतनाशी जोडलेला तो बंगला आता केवळ एक अस्पष्ट आठवण बनून राहिला आहे. म्हणूनच या बंगल्याला सिनेमाचा शापित आणि अशुभ बंगला म्हणून म्हटलं जातं.